मुसलमान हे एकाच आईचे दोन डोळे आहेत. जग हे महात्मा गांधींच्या तत्वांवर चालत नाही. मी वास्तवाबद्दल बोलतोय. जवाहर, तुम्ही तुमचं पाऊल मागे घ्या. तुमच्या ऐवजी जिनाना पंतप्रधान होऊ दे. जर का तुम्हाला हेच हवं असेल तर ठीक आहे, पण बाहेर अगोदरच तुम्ही हिंदूंपासून लांब जात असल्याच्या अफवा आहेत. आणि जर का असं झालं तर संपूर्ण भारत देश पेटून उठेल आणि मग भारताचा विनाश निश्चित. बापू, आता तुम्हीच ठरवा तुम्हाला काय हवंय. एक स्वतंत्र पाकिस्तान, हिंदुस्तान की धर्मयुद्ध? माझ्या शरीराचे तुकडे झाले तरी चालतील, पण मी माझ्या देशाचे तुकडे होऊ देणार नाही. जर मला पंतप्रधान पद मिळालं नाही तर मी काँग्रेस फोडेल. बापू, हा दिवस बघण्यासाठी आम्ही तुम्हाला साथ दिली नव्हती. आमच्या मनासारखं झालं नाही तर या धर्मयुद्धामध्ये आम्ही रक्ताचे सडे पाडू. यावर एकच उपाय, मला पंतप्रधान पद हवंय. आणि जर का असं झालं तर मला स्वतंत्र पाकिस्तान. हे राम, अल्लाह हमारे साथ है. या मुसलमानांची जागा एक तर पाकिस्तान नाही तर कब्रस्तान. हे धर्मयुद्ध आहे, आता माघार नाही. साठे महाविद्यालय सविनय सादर करीत आहे ईश्वर अल्लाह तेरो नाम. लेखक सिद्धार्थ सावंत, दिग्दर्शक स्वप्नील कुका. या मलाही ठार मारा. तसही अजून किती दिवस हा प्राण जपणारे मी. जगण्याची उमेद जवळजवळ संपत चालली. इकडे हिंदू मला विश्वासघाती म्हणताय आणि मुसलमान माझ्या मृत्यूची प्रार्थनाच करताय. मला स्वातंत्र्य हवं होतं, स्वैराचार नाही. जोपर्यंत हा स्वैराचार थांबत नाही तोपर्यंत अन्नाचा एक दाणाही मी पोटात जाऊ देणार नाही. मी एवढंच सांगेन, डोळ्याच्या बदल्यात डोळा मागितला तर फक्त जगच आंधळ होणार आहे. तुम्ही जे ऐकले ते खरे. बापूजींची तब्येत खालावली आणि त्याला कारणीभूत आहोत फक्त आपण आणि आपण करत असलेला वेडेपणा. आपण स्वतंत्र झालो तरी आपण आपल्या मुलांच्या मनात एकमेकांबद्दलचा द्वेष घालून त्यांना पुन्हा करत आहोत. अजून काही हत्या झाल्या तरी निष्पन्न नाही, फक्त आपल्या देशाचा विनाश होईल. आपण हे सगळं थांबवून बापूजींना उपोषण सोडायला सांगू. कारण आपल्या देशाला एक महात्मा बनवायचा नाहीये. संगीत सुमेध मनोहर, नेपथ्य रोहन जाधव, प्रकाश योजना संजय तोडणकर, रंगभूषा दत्ता भाटकर. साठे महाविद्यालय सविनय सादर करीत आहे ईश्वर अल्लाह तेरो नाम. हे अहिंसावादी धक्का मारून जातात आणि मागे वळून सुद्धा बघत आणि म्हणे गांधीवादी. अरे तू हसतोयस काय? विचार कर, आपण गांधीवादी व्हायचं की वास्तववादी? श्री, मी कट्टर गांधीवादी आहे. अरे अहिंसेने खूप काही मिळवता येतं. काय मिळवता येतं? प्रेम, लोकांचा आदर की दया? हे बघ, मी हिंसेला समर्थन देतो असं नाही हो, पण मी अहिंसेला पाठिंबा देतो असंही नाही. हे तू नाही बोलत आहेस, पत्रकार श्रीपाद अभ्यंकर बोलतोय. इथे प्रश्न माझ्या पत्रकारितेचा नाहीये, माझ्या विचारांचा आहे. मला जे दिसतं, मला जे वाटतं त्यावरून मी माझं मत तयार करतो.
गांधी आपले राष्ट्रपिता म्हणून मी त्यांचा आदर करतोच. हो, पण ते एक नेता म्हणून आपल्या देशाला लागलेली वाळवी आहे त्याचा मी तितकाच तिरस्कारही करतो. अरे कृतीतच काय, अहिंसा या शब्दातच हिंसा आहे. आणि हे तूच काय, गांधी सुद्धा नाकारू शकत नाही. कसं आहे ना श्री, तू सुरुवातीपासूनच गांधींच्या प्रचंड विरोधात लिहित आलास. हा, अरे आत्ता तू म्हणालास ना की तू हिंसेचं समर्थन करत नाहीस आणि अहिंसेला पाठिंबाही देत नाहीस. याचा अर्थ काय? याचा अर्थ तू स्वतः कन्फ्युज्ड आहेस. अरे तू नाण्याची एकच बाजू बघून स्वतःचं मत बनवतोयस, पण तसं नसतं. हे बघ, जर तुला तुझं ठाम मत बनवायचं असेल तर तुला गांधींचा दृष्टिकोन समजून अरे घेऊन नाही त्या- समजून घ्यायचा मला गांधींचा दृष्टिकोन. फाळणी अनावश्यक होती रघुनाथ. बापू फाळणी थांबवू शकले असते. म्हणजे तुला काय म्हणायचंय? बापूंनी काहीच प्रयत्न केले नाही? कदाचित नाहीच. अरे आपल्या देशाचे तुकडे झाले. आपल्याच घरात भीतीने कापत असलेले निरागस चेहरे, निर्वासितांमधील आय बहिणींवर झालेले बलात्कार, ही दंगल, चाळपोळ, रक्ताने माखलेले मुडदे, याला कोण जबाबदार आहे? ब्रिटिश का तो मोहम्मद अली जिना? नाही, फक्त एकच माणूस, बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी. श्री, सध्या देशात अशी परिस्थिती आहे की काही लोक बापूंच्या विरोधात आहेत आणि काही बापूंच्या बाजूनेही. पण एक गोष्ट तितकीच खरी आहे श्री, वी कॅन नॉट इग्नोर गांधी. श्री, जाऊ दे, आपण हा विषय इकडेच थांबवूया. अरे रघुनाथ, मला फक्त एवढंच म्हणायचं, अहिंसेने, प्रेमाने माणसाचा स्वभाव बदलता येतो, त्याची विचारसरणी बदलता येते. हे गांधींचं म्हणणं तितकंसं रिअलिस्टिक नाही. बघ ना, म्हणजे प्रेमाने सगळं काही बदलता आलं असतं तर माझं मतही बदललं असतं. मुळात प्रेम हे वास्तववादी असावं, गांधीवादी नाही. पेढा घ्या. बापूंनी उपोषण सोडलंय आणि आपल्या देशात पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित झाली. हे बघा, गांधींवर माझा विश्वास नाहीये, मी पेढा घेणार नाही. तुमचा विश्वास नसेल, पण बापूंचा आहे ना तुमच्यावर. यू कॅन नॉट इग्नोर गांधी. श्री,
तुलाच. तुम्ही माझा पाठलाग का करताय? तुम्ही माझ्या पुढे का चालताय? काय हवंय काय तुम्हाला? सोबत चालणं. सामान्य मुलगी भाळेल तुमच्या या हजार जबाबीवर, मी नाही. माझ्यासाठी तू कधीच सामान्य नव्हतीस शालू. शालू? हो, शालू. गावच्या अंगणात लगोरी खेळताना नेहमी रुसणारी शालू. जत्रेत पाळण्यात बसल्यावर घाबरून माझा हात घट्ट पकडणारी शालू. आणि रुसून बसल्यावर श्रीखंडाची एक गोळी दिल्यावर खुदकन गालात हसणारी शालू. आणि तिच्यासोबत नेहमी असणारा हा श्रीपाद अभ्यंकर. आठवतंय काही की अजूनही ओळख पटली नाहीये? ओळख पटवायची नसेल तर निदान जाताना हसून तरी जा. हे बघ, मी जुनं सगळं विसरले. मला आता काहीच आठवत नाही. आठवत नाहीये की आठवायचं नाहीये? तुला हवं ते समज. आपल्यात निर्णय मी कधीपासून घ्यायला लागलो? माझी सगळ्यात जवळची मैत्रीण मला न सांगता गाव सोडून जाते, घर सोडून जाते, तिच्या या मित्राला सोडून जाते. अगं शालू, मी रोज तुझ्या घराच्या तुळशीपाशी बसून तुझ्या येण्याची वाट बघायचो. आज येशील, उद्या येशील, असं सतत वाटत राहायचं. अचानक तुझी चाहूल लागायची. मी मागे वळून पाहायचो तर तिथे तू नसायचीस. श्री, त्यावेळी परिस्थिती अशी होती की आम्हाला बापूंसोबत जावं लागेल आणि काहीतरी सांगून तिथे थांबावं. एवढी समज नव्हती तेव्हा माझ्या. पण आता आहे ना समज. हे बघ, आपले मार्ग वेगवेगळे. आपल्यात आता पहिल्यासारखी मैत्री नाही राहू शकत. मला निघायला हवं. बापूंच्या प्रार्थनेची वेळ झाली. तू मला आवडतेस शालिनी. माझ्या मनात होतं ते मी सांगितलं. पुन्हा मैत्री करशील माझ्याशी? हे शक्य नाही. अहिंसा आणि हिंसा यात कधीच मैत्री होऊ शकत नाही. झाला तर वाद होऊ शकतो. त्यामुळे मैत्रीचं जरा कठीण आहे. प्रार्थनेची वेळ झाली, मी येते. शालिनी, मी तुमच्या आश्रमात आलो तर, गांधींचा अनुयायी झालो तर करशील मैत्री माझ्याशी? तू हे सगळं बापूंसाठी करतोयस की माझ्याशी मैत्री करण्यासाठी? प्रेमासाठी. बापू, मला तुमचं दर्शन घ्यायचं होतं. मग कठीण. परमेश्वराचं होतं ते दर्शन आणि सामान्य माणसाची होते ती भेट. तुम्ही भेटी करता आला असाल तर काही होऊ शकतं. कारण त्या परमेश्वराच्या दर्शनाची मी देखील आतुरतेने वाट बघतोय. नमस्कार बापू. भावना कृत्रिम असण्यापेक्षा त्या निर्मळ असल्या तर जास्त प्रभावी वाटतात. नाव काय तुमचं? श्रीपाद अभ्यंकर. श्रीपाद. पत्रकार श्रीपाद अभ्यंकर. लेख वाचलेत तुमचे? छान लिहिता. शब्दांची मांडणी आणि तुमचे विचार दोन्ही प्रभावी आहेत. बापू, मला जे वाटतं ते मी लिहितो. तसंच करा. व्यक्ती स्वातंत्र्य आहे आपल्या देशात. आपले विचार कोणाचे गुलाम नसावेत. पण शब्दांची जुळवाजुळव करणे अगोदर ठाम विचारांची सांगड घालणं जास्त महत्वाचं आहे, हे लक्षात असू दे. हो बापू, मला तुमची मुलाखत घ्यायची. नक्की घेऊया.
तुमच्या लेखणीतून जर माझ्या विचारांना आकार मिळत असेल तर मला आनंदच होईल, पण आता नको. आता माझ्या प्रार्थनेची वेळ झाली. येताय का प्रार्थनेला? नाही म्हणजे माझी भेट घेतली. आता परमेश्वराचं नाव घेऊन त्याचं दर्शन होतं का ते बघूया. चला. बरी नसल्यानं यायला थोडा उशीर झाला, पण वेळ पाळण्याचा मी नक्की प्रयत्न करेन, अगदी या वयात सुद्धा. तुम्ही हा हिंसकपणा थांबवलात, बरं वाटलं. अहिंसा हा माणसाचा स्थायी भाव आहे. माझा इतर गोष्टींपेक्षा अहिंसेच्या तत्वावर जास्त विश्वास आहे. अहिंसे एवढंच जर कशावर प्रेम असेल तर ते सत्यावर, कारण अहिंसा हे साधन आहे तर सत्य हे साध्य. आणि आपण जर साधनांचीच काळजी घेतली तर आपण आपल्या साध्यापर्यंत पोचणार यात काही शंकाच नाही. माफ करा बापू, मी तुम्हाला अडवतो, पण अहिंसा हे मला भित्रटपणाचं लक्षण वाटतं. शस्त्र घेऊन एखाद्याच्या अंगावर धावून जाणारा आणि एखादा धावून आला तर निशस्त्रपणे त्याचा सामना करणारा, यांच्यापैकी तुमच्या मते भित्रा कोण? निशस्त्र अहिंसेची शक्ती कुठल्याही परिस्थितीत सशस्त्र हिंसेपेक्षा सर्वश्रेष्ठच राहील. मग बापू, सावरकर, भगतसिंग, राजगुरू सुखदेव यांनी जी क्रांती घडवली त्याचं काहीच मोल नाही. जो देशाकरता लढला त्याला आणि त्याच्या देशप्रेमाला मी कधीच नाकारत नाही. भगतसिंगने हिंसेचा मार्ग स्वीकारला, पण तो देशप्रेमातून, त्याच्या देशप्रेमापुढे आणि शौर्यापुढे हजारो वेळा नतमस्तक व्हायला मी तयार आहे. पण त्याचा मार्ग मात्र चुकीचा होता. हिंसेचा धर्म आपणच बनवल्यास आपलीच माणसं आपल्याच अन्यायाचे शिकार होती. भगतसिंग असो, आपले दुसरे क्रांतिकारी, तुरुंगात होणाऱ्या अन्यायाविरुद्ध शेवटी अहिंसात्मक सत्याग्रह आणि उपोषणाचा मार्ग त्यांनी स्वीकारलाच ना. शहीद भगतसिंगने क्रांती घडवली ती तुरुंगात राहून निशस्त्र सत्याग्रहाने. त्यामुळे अहिंसा हे मला भित्रटपणाचं नाही, उलट धाडसी माणसाचं लक्षण वाटतं. मी एकटा पडेल किंवा मारला जाईल, पण जोपर्यंत माझ्यातला विश्वास जिवंत आहे तोपर्यंत मी मेल्यानंतरही माझा आवाज तुम्हाला ऐकू येईल. आणि यापेक्षा चांगली गोष्ट दुसरी काय असेल? मी राम आणि रहीम, कृष्ण आणि करीम यात कधीच भेदभाव केला नाही आणि करणारही नाही. मग बापू, फाळणी का झाली? आपल्या देशाचे 2 तुकडे का झाले बापू? फाळणीला मान्यता का दिलीत तुम्ही? मान्यता? काळजावर दगड ठेवून काही निर्णय घेतले, पण ते माझ्या देशाला विनाशापासून वाचवण्यासाठीच. फाळणीला मी जबाबदार असं म्हणणारा प्रत्येक माणूस मला दाराबाहेरच्या तोरणासारखा अगदी निष्पाप वाटतो, कारण त्या तोरणाला घरात काय चाललंय याची कधी कल्पनाच नसते. मला जर हिंदू राष्ट्रच हवं होतं किंवा मला फक्त मुसलमानच हवे होते तर मौलाना आझाद आज भारतात नाही, पाकिस्तानात असते. मी सत्यावर चाललो आणि चालेल. हिंदू असल्याचा मला कधी गर्व झाला नाही आणि मी मुसलमान नाही याची कधी खंतही वाटली नाही, कारण मी आहे आणि मीच राहील. आता निघायला हवं, माझ्या विश्रांतीची वेळ झाली. बापू, तुमचं म्हणणं, तुमचे विचार पटतायत मला, पण भूतकाळ विसरणं सहजासहजी शक्य नाही. जमेल, कारण भूतकाळ हा विसरण्यासाठीच असतो.
वर्तमान जगण्यासाठी आणि भविष्य काळ हा रचण्यासाठी प्रयत्न कर. तुला नक्की जमेल. इतकं सोपं नाहीये ते. जुनं सगळं विसरून नव्याने उभा राहायला मी काही महात्मा नाही. ज्याच्या शरीरात आत्मा तो महात्मा. फक्त स्वतःमधल्या महात्म्याला तो केव्हा ओळखतो यावर आहे सगळं गुज. बाबू, इतकी वर्ष तुम्हीच चुकीचे आहात असंच मानून चाललो होतो. पण मला कळत नाहीये मी आज का तुमच्या विचारांकडे चुकला जातो. इट इज इझी टू हेट बट लव्ह इज मोर पॉवरफुल. काय झालं? विचारांचं काहूर माजलंय डोकं. मी खूप कन्फ्युज्ड आहे. द्विधा मनस्थिती ही यावी आयुष्यात. त्याने भावना जिवंत राहतात. इतक्या सहजासहजी बापूंबद्दलचं माझं मत बदलेल असं कधीच वाटलं नव्हतं. सत्याचा उलगडा असत्याचा चटका लागल्याशिवाय होत नाही. बापू म्हणतात हिंसा ही कुठल्याही परिस्थितीत वाईटच आणि अहिंसा ही स्वाभिमानाचा सोडून सगळ्या गोष्टींचा त्याग करायला शिकवते. तुझा स्वाभिमान जिवंत आहे म्हणून तू विचार करतोस. तेच तर कळत नाहीये ना. तुला त्यात इथे काय दिसतंय? म्हणजे आयुष्याच्या वाटेवर मागे वळून पाहताना काय दिसतंय? तुझी नजर कुठल्या गोष्टीवर खिळतेय? सांग ना. म्हणजे तुला तेच दिसतंय जे मला दिसतंय? दोन वेगवेगळे दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्तींची नजर एका जागेवर खिळूच शकत नाही. माझं सोड. तू सांग तुला काय दिसतं? आक्रोश. आजपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक पावलावर मला फक्त आक्रोशच दिसलाय. जालियनवाला बागेत अचानक झालेल्या गोळीबारामुळे उडालेला प्रचंड आक्रोश. सायमन कमिशनच्या वेळेला ब्रिटिशांच्या लाट्या खाऊन लालाजींनी सोडलेला जीव. तात्याराव सावरकरांना ठोठावलेली 50 वर्षांची कालकोठडी. अवघ्या 23व्या वर्षी फासावर गेलेले शहीद भगतसिंग आणि त्यांचे सहकारी. फाळणीच्या दरम्यान मुसलमान हिंदूंमध्ये झालेली कत्तल. माझ्या कित्येक काय बळींवर तुटून पडलेले नराधम. कोणीतरी सोडून गेलाय म्हणून केलेला आक्रोश. आईसाठी रडणारा लहान बाळाचा आक्रोश. बापासाठी रडणारा त्याच्या मुलीचा आक्रोश. शांतीसाठी भीक मागणारे हात. देवापुढे नाही तर माणसांपुढे जोडले गेलेले हात. मोडलेलं घर, रक्ताचा धारवा, सोडलेला जीव, पेटलेली चिता, जळणारा प्रत्येक लाकूडाने उरलेली रक्त. यातूनही मला फक्त आक्रोश दिसतो. पावला पावलावर मला फक्त आक्रोशच दिसतोय. शांत हो. सांभाळ स्वतःला. तू ते शेवटचं पाऊल बघितलंस? तिथे मला अहिंसेने मिळालेलं स्वातंत्र्य दिसतंय. आता यापुढे तुला कुठलं दुसरं पाऊल दिसतं का बघ. कदाचित तुला पुढचं पाऊल नाही सापडणार. कारण बापूंनी अजून ते लिहिलंच नाही. आणि माझी खात्री आहे यापुढचं पाऊल हे नक्की भारतात सुखशांती लाभावी हेच असणार. गरिबी, भ्रष्टाचार यांसारखे प्रश्नही मिटतील आणि आपला देश खऱ्या अर्थाने समृद्ध होईल. आणि तो दिवस लवकरच उजाडेल.
बापू, फाळणीमुळे आम्हाला आमचं घरदार सोडून इथे यावं लागलं. आता आमच्या डोक्यावर छप्पर नाही आणि आपलं म्हणावंसंही कुणीच नाहीये. आम्ही अनाथ झालोय बापू, आम्ही अनाथ झालोय. परमेश्वरानं आपल्याला पुन्हा एकदा उभं राहायची संधी दिलीये. शून्याचा जन्म भारतातच झाला आणि आपणच शून्यातून उभं राहायला घाबरलो तर कसं चालेल? हा गरिबीचा प्रश्न जसा आपल्या देशात आहे तसाच तो पाकिस्तानातही असणार. माझ्या पाकिस्तानच्या पदयात्रेत त्यांनाही मी हेच सांगणार आहे की स्वतःलाच स्वतःसाठी उभं राहावं लागतं. त्यासाठी कोणी महात्मा जन्माला येणार नाही, आपल्यालाच महात्मा म्हणून उभं राहावं लागेल. आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या देशात कुणीही अनाथ नाही. बापू, बापू, बापू तुम्ही खरंच पाकिस्तानच्या पदयात्रेला जाणार आहात? हो, तीही माझीच मुलं. घरापासून जरा लांब गेली. आज देश जरी परका असला तरी देशातली माणसं त्यांच्यासाठी परकी नाही हे सांगायला हवं त्यांना. माझ्या भारत मातेच्या अंगावर पुन्हा ते जातीवादाचे पडसाद नाही उमटू द्यायचे मला. भारत आणि पाकिस्तानात जरी वेगळे देश असले तरी त्यांची आई एकच आहे. त्यामुळे त्यांनी प्रेमानच राहिलं पाहिजे. पण बापू, ते तुमचं ऐकतील? प्रेमाने सगळं काही चिंता येते. फक्त इच्छाशक्ती, संयम आणि धीर हवा. या 3 गोष्टी जर का माणसाकडे असतील तर जगात काहीच अशक्य नाही. कन्फ्युज. शालिनी, अहिंसेने, प्रेमाने माणसाचा स्वभाव बदलता येतो, त्याची विचारसरणी बदलता येते, त्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलता येतो. हे खरंय, प्रेमात एवढी ताकद आहे परिवर्तन आणण्याची. मुळात तुझ्या प्रश्नातलं प्रश्नचिन्हच वगळलं तर ते तुझ्या प्रश्नाचं उत्तर होऊ शकतं. म्हणजे प्रेमात एवढी ताकद आहे परिवर्तन आणण्याची. स्वतःकडेच बघ ना, तू नाही का बदलतोयस तुझ्या प्रेमामुळे? इग्नोर गांधी. श्री, हा लेख तू लिहिलास? हो. एवढं परिवर्तन, आणि तू कधीपासून गांधींच्या बाजूने लिहायला लागलास? दुसरी बाजू समजल्यावर, आणि ही बाजू समजल्यावर एक कळ, अर्धवट ज्ञान हे अज्ञानापेक्षा घातक असतं. चला, म्हणजे सरते शेवटी तुला बापूंचे विचार पटले. नुसते पटलेच नाहीये, भिनलेत इथे. आणि कसं असतं ना रघुनाथ, पटणं आणि असणं ह्यात एकच फरक आहे, वास्तवाचा. मला ते कळलं आणि पटलं, आणि माझ्या डोक्यातील विचार कागदांवर आहे. बरं, मग ह्याला काय म्हणणार? गांधीवाद की वास्तववाद? सुसंवाद. कुणाचा? मतांचा, विचारांचा, भावनेचा, सत्याचा आणि अहिंसेचा. बर, म्हणजे उद्यापासून तू जर मला गांधी टोपी घातलेला दिसलास तर मला आश्चर्य वाटायला नको काय? अरे, इथे गांधींचे विचारच अख्ख्या शरीरात भिनले आहे, तिथे गांधी टोपीचं काय? श्रीपाद अभ्यंकर, परिवर्तन झालंय. पण कसं आहे ना, प्रत्येक गोष्टीला एक कारण असतं. मग तुझ्या ह्या परिवर्तनामागचं नेमकं कारण कळेल. अगदी योग्य प्रश्न विचार. पण तुझ्या या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी तुझ्या याच प्रश्नात मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर शोधायचंय. आलो. श्री श्री श्री
अहिंसेने आणि प्रेमाने सगळं काही जिंकता येतं. शालिनी, मला तुला काहीतरी विचारायचं. विचार. लग्न करशील माझ्याशी? श्रीपाद, हा अचानक असा प्रश्न? अगं अचानक नाही, बऱ्याच दिवसांपासून सांगायचं होतं, पण सांगायची कधी हिंमतच झाली नाही. आजपर्यंत कुठली गोष्ट सांगायला कधीच घाबरलो नाही, पण आज अहिंसेचा प्रेमाचा मार्ग स्वीकारल्यावर एक कळलं, प्रेमाची कबुली देण्याएवढी हिंमत फक्त प्रेमच देऊ शकतं. ते प्रेम तू मला दिलंयस. सत्य ओळखणं आणि त्याला स्वीकारण्यात खूप अंतर आहे श्रीपाद. अंतर हे नेहमी संपवण्यासाठीच असतं ना शालिनी? श्री, कुणासाठी झुरण्याची किंवा एखाद्यावर जीव लावण्याची ताकद नाहीये माझ्यात. मलाही असंच वाटायचं. मीही असाच विचार करायचो की कुणावर जीव न लावलेलाच बरा. कुणास ठाऊक त्याने कधी आपला जीव मागितला तर. पण मला आज कळलं, सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. माणसाचा ताबा मस्तकावर राहू शकतो, मनावर नाही ग. मी माझ्या प्रेमाला शब्दात मांडण्याचा खूप प्रयत्न केला, पण नाही जमलं. का ठाऊक आहे? कारण अक्षर फक्त 52 आहे आणि भावना अमर्याद. कदाचित तुझ्या मनात माझ्याबद्दल काहीच भावना नसतील, पण गुलाबी प्रेमापेक्षा निखळ सोबत जास्त महत्वाची. हा, मग ती आयुष्यभर असो वा क्षणभर, पण सोबत महत्वाची. मला तुझी सोबत हवी आहे, तुझं प्रेम हवंय. प्रेम सत्य की मृगजळ? सत्य. सत्याची खरी व्याख्या आपण तयार करतो ती की निसर्ग ठरवतो ती? मनाला हळूवार स्पर्श करून जाते ती. सगळ्याच गोष्टींचा प्रारंभ आणि शेवट आपल्याला नाही ठरवता येत. सुगंधाचा प्रारंभ आणि शेवट आपल्याला नाही ठरवता येत. म्हणून वाऱ्याची एक झुळूक त्याला जिथपर्यंत घेऊन जाईल तिथपर्यंत त्याचा आकाश. मग मला सांग, आकाशातले इंद्रधनुष्यात 7 रंग, मग आपल्याला फक्त 3 ते 4च का दिसतात? कारण उरलेले रंग आपल्याला भरायचे असतात प्रेमाने. इंद्रधनुष्य, रंग, स्वप्न यांची सवय नाहीये मला, आणि तू लावूही नकोस. कारण माझं जग इतरांपेक्षा फार वेगळं आहे आणि काही प्रश्नांना उत्तर नसतात श्रीपाद. चुकीचा विचार करतेस तू शालिनी. आधी उत्तर तयार होतं मग प्रश्न. पण मीच का? खूप कठीण असतं स्वतःला निर्भीडपणे आरशात सामोरं जाणं. तो आरसा तू मला दाखवलायस म्हणून तू. अगं मी बदललोय, तुझ्यामुळे मी बापूंना समजायला लागलो. मी एक गोष्ट नक्की सांगेन की जो बापूंच्या विचारांना ओळखत नाही ना, त्यांनी बापूंवर कधीच भाष्य करू नये. कारण गांधींचं आकलन ही सर्वसामान्य माणसाची गोष्ट नाहीच आहे. मुळे
माझंच घे ना. मी इथे तुझ्यासाठी आलेलो, बापूंसाठी नाही. हो, कारण तुझं प्रेम जिंकण्यासाठी बापूंशिवाय दुसरा पर्यायच नव्हता माझ्याकडे. फक्त प्रेम या नावाची पाटी घेऊन आलो होतो, पण बापूंनी नकळत त्या पाटीवर अहिंसा हे नाव कधी लिहिलं मला कळलं सुद्धा नाही. आता त्याच पाटीवर मला तुझं नाव कोरायचं. शक्य आहे ना ते? माहित नाही. अगं हे बघ, मला समजून घे. माझ्या आयुष्यातले लहानातले लहान निर्णय पण बापूंनी घेतले, आणि हा तर खूप मोठा निर्णय आहे. तो मी एकटी नाही घेऊ शकत. त्यामुळे जर बापूंनी मान्यता एक दिली तर- मिनिट, म्हणजे बापूंनी परवानगी दिली तरच तू माझ्याशी लग्न करणार? हो, का? कारण आयुष्यातले काही महत्वाचे निर्णय घेण्यासाठी एक महात्मा जन्माला यावाच लागतो. मला माहित नाही माझे आई वडील कोण आहेत. समज आली तेव्हा बापूंमध्येच दोघांचे चेहरे बघितले मी. पण आज मला आई वडील नसल्याचं दुःख नाही, उलट अभिमान आहे की मी बापूंची मुलगी आहे. म्हणून बापूंनी होकार दिला तरच. देशाचे प्रश्न सोडवता सोडवता बापूंना माझ्या प्रेमाचाही प्रश्न सोडवावा लागेल याची कधी कल्पनाही केली नव्हती. जर या प्रश्नाचं उत्तर बापूच देणार असतील तर आपण आता नाही, आता नको. बापू आता विश्रांती घेत आहेत. सायं प्रार्थनेसाठी बापू बाहेर पडते. हवं तर तेव्हा विचार. मी येते. शालिनी, माझ्या प्रश्नाचं उत्तर काही प्रश्न योग्य वेळेपुरते अनुत्तरित राहिले तर त्यातला गोडवा टिकून राहतो. एक लक्षात ठेव, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. बापू, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. श्रीपाद अभ्यंकर, तुम्ही नेहमी घाईतच असता. पण बापू, माझं विचारणं फार महत्वाचं आहे. पण माझं आता प्रार्थनेला जाणं ही तितकंच महत्वाचं आहे. बापू, माझ्या प्रश्नाचं उत्तर फक्त तुम्ही आणि तुम्हीच देऊ शकता. अजून असे बरेचसे प्रश्न सोडवायचे बाकी आहेत. प्रार्थना झाली की निवांत बोलूया. नमस्कार बापू. बापूंना उशीर होतोय. आदर्शाची स्वप्न पाहणारा एक महात्मा स्वप्नातच हरवला. अहिंसेचा विचार मांडताना तो अहिंसेच्या चाललेल्या दडपशाही त्याच्या विचारांसकट कायमचाच दडपला. अशा अनेक गोष्टी, प्रसंग, घटना त्यावेळेला घडल्या, पण काळाच्या ओघात शेवटी त्याही सरल्या. उरले ते फक्त प्रश्न, कुणाच्या विचारांचा,
कुणाच्या स्वप्नांचा, कुणाच्या निष्ठेचा, आणि त्या दोघांच्या प्रेमाचा. उरले ते फक्त प्रश्न, कायमचेच अनुत्तर. निशस्त्र अहिंसेची शक्ती कुठल्याही परिस्थितीत सशस्त्र हिंसेपेक्षा सर्वश्रेष्ठच राहील. तू ते शेवटचं पाऊल बघितलंस? तिथे मला अहिंसेने मिळालेलं स्वातंत्र्य दिसते. तू नाही का बदललास तुझ्या प्रेमामुळे? अहिंसा आणि हिंसेला कधीच मैत्री होऊ शकत नाही. अजून असे बरेचसे प्रश्न सोडवायचे बाकी आहेत.